कृष्ण कृष्ण हरे राम की जय। सद्गुरुनानंद श्रीपाद महाराज की जय। सद्गुरुनाथ सच्चिदानंद रामदास महाराज की जय। सद्गुरुनाथ सच्चिदानंद तात्या महाराज की जय। सद्गुरुनाथ सच्चिदानंद ओक महाराज की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त गोपाल कृष्ण भगवान की जय। जाणणी या सुविद्येच्या गावा गुरुत्वाची आचार्य पदवी जे सकळ गुह्याच्या गोसावी पवित्र राहो आणि धर्माचे निजधाम देवीचे उत्तमाचे उत्तम पै जया येता नाही काम जन्मांतराचे मोठचे गुरुमुखे उपजत असे आणि हृदयी मात्र स्वयंभूची असे प्रत्यक्ष भावो लागे तैसे अपैसेची। ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्ति द्वंद्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्षणम् एकं नित्यं विमलमचलं सर्वाधि साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। सद्गुरुं तं नमामि। सद्गुरुं तं नमामि। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। दत्तात्रयो हरि कृष्ण उन्मत्तानंददायको दिगंबरो मुनिर्बाल पिशाचो ज्ञानसागरः अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र तया आठविता महापुण्यराशी नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वराची कुंडलिकावरदे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। या ठिकाणी अचानकच या पवित्र भूमीमध्ये या ओक महाराजांच्या कृपाछत्राखाली जे भाग्यवंत नागरिक वास करीत आहेत आणि बऱ्याच दिवसांनी बरेच दिवस घडू घातलेलं हे दत्त मंदिराचं जीर्णोद्धाराचं कार्य इथल्या भाविकांनी पूर्णत्वाला आणलं आणि त्या निमित्ताने त्या महाराजांच्या हातच्या पूर्वीच्याच दत्तमूर्ती जी त्यांच्या हातची आहे त्याच मूर्तीला पुनश्च या ठिकाणी पुण्यकार्य करून पुण्यहवन करून या ठिकाणी प्रस्थापित करण्याचं कार्य या ठिकाणी इथल्या गावकऱ्यांनी हाती घेतलं आणि ते पूर्णच झालं असं म्हटलं तरी हरकत नाही, कारण तोच कार्यक्रम आज या ठिकाणी आहे। त्या निमित्ताने आमचे गुरुबंधू गदादे महाराज माजी सभापती यांचं आत्ताच या ठिकाणी प्रवचन झालं
अतिशय उद्बोधक, अतिशय मार्मिक आणि ज्ञानेश्वरीचं द्वितीय अध्यायाचं अंतरंग सांगणारं असं गोड असं प्रवचन या ठिकाणी झालं. मी काही प्रवचनकार नाही, कीर्तनकार तर नाहीच नाही, परंतु आमच्या सद्गुरूंनी सांगितलेलं काम सेवके करावे, सांगितले काम, अशा प्रकारचं त्या सद्गुरूच्या कार्याला म्हणण्याला अनुसरून या ठिकाणी जे 4-6 मित्रमंडळी आहेत, आप्पा आहेत. आप्पा काल अचानक आले आणि कालच म्हटले चला लगे आत्ताच्या आत्ता म्हणले तुम्हाला प्रवचनाला न्यायला आलो मी. म्हणलं आप्पा असं कसं अचानक कसं काय? तुमचे रोजची मंडळी असतील, नियोजित मंडळी असतील, त्यांचे प्रवचन राहिले आणि मला मधीच कुठं घुसारता? त्यांचंच कोणाचं तरी प्रवचन होईल आणि मला आजच्याला सवड पण नाही. परंतु आप्पांनी हट्ट धरला, आज नाही आले तर उद्या का व्हायना पण यावाच लागल. मग उद्या किती वाजता येतात? म्हणलं येईल 4 वाजता येईल. आणि आप्पाच्या अंतकरणातला भाव पाहिल्यानंतर मला काही नाही म्हणता आलं नाही. आज मला नगरला जायचं होतं साखर तपासायला, मी डायबिटीस वाला माणूस आहे. परंतु म्हणलं या ठिकाणी एवढं महाराजांचं कार्य चाललंय, दत्त महाराजांचं. कारण दत्त महाराजांविषयी पहिल्यापासून अंतकरणामध्ये वेगळाच भाव, लहानपणापासूनच. आणि त्यावेळेला आमच्या गावातले तात्या महाराज आमच्या दत्त मंदिरामध्ये देवबाबा म्हणून होते, मोठे म्हणून होते देवबाबा. ते नारायण महाराज बेटातले, खेडगाव बेटातले नारायण महाराज यांचे शिष्य होते, त्यांचे अनुग्रहित होते. ते मी कधी कधी ओक महाराजांच्या बद्दल बोलायचे, त्याता महाराज कधी कधी बोलायचे. महान दत्त भक्त, अतिशय पवित्रतेमध्ये त्यांचं त्या दत्त भक्तीमध्ये नेहमी आपलं देह पवित्र राहावा, मन पवित्र राहावं, आचरण पवित्र राहावं, अशा प्रकारचा त्यांचा दंडक असायचा. एक तर मला आता तात्यांसारखं मला ते आठवत नाही, बरेच दिवस झाले. कोणत्या गावामध्ये आसपासच आहेत कुठंतरी ते भेटले. कालच यांना आप्पांना विषय काढला होता की महाराजांच्या म्हणजे ओक महाराजांच्या सहवासामध्ये बरेच वर्ष राहिलेली व्यक्ती म्हातारी अहो म्हणली आम्ही ओक महाराजांच्या बरोबर जेवलोत, ओक महाराजांच्या बरोबर राहिलोत, ओक महाराजांचं सेवा केलेली आहे. आणि ओक महाराज हे स्वतःच्या हाताने सगळं काही करत होते, कोणाच्या हातचं खात नव्हते. आणि शिवाय त्यांनी विशेष असं सांगितलं की ओक महाराज हे आपल्यासारखे पाण्यामध्ये पीठ मळून भाकरी करीत नव्हते. मला एक गोष्ट माहिती की तात्या महाराज जर आमच्या घरी आले, कोणाच्या घरी जर आले तर आपलं पाणी वापरत नव्हते, दुधामध्ये भाकरी पीठ मळायचं, त्याची भाकरी करायची आणि ते खायची. परंतु
गाईच्या गोमतारामध्ये भाकरी मळायची आणि ते जेवण करायचं अशी सांगणारी व्यक्ती मला भेटली. आणि काल तर आपण आणखीच विशेष सांगितलं की अहो म्हणले गाईच्या गोमतारात नव्हे, त्यांच्याकडे एक जी गाय होती त्या गाईला ज्वारी चारायची आणि ती ज्वारी शेणावाट बाहेर जर पडली तर ते धुवून घ्यायचं आणि ते वाळवायचं, ते दळण करून आणायचं, दळण दळायचं आणि त्याच्या भाकरी करायच्या. आणि इतकं खडतर व्रत ओक महाराजांनी केलं आणि आशांचा सहवास या गावाला लाभला. किती भाग्यवान गाव आहे. कारण महात्मा हा सतत जन्माला येत नसतो. त्यावेळेचे जे पुण्यवान मंडळी असतील, म्हातारी माणसं, त्यांच्या योगाने ह्या महात्म्याचा आश्रय या गावाला लाभला. महात्म्याला गावाचा आश्रय नाही लाभला, गावाला महात्म्याचा आश्रय लाभला. अशा प्रकारचं आणि त्या महात्म्याने या गावावरती, या गावाच्या जनतेवरती, या गावाच्या त्या काळातल्या सुशिक्षित मुलांवरती का म्हणतो की मला त्यावेळेला आमच्या इथल्या मुली इथं दिलेल्या येतात विठोबा हिरव्यांच्या. आता ते जावाई मला काही माहिती नाही, माझ्या समोर जरी कोणी बसलेले असले तरी मी त्यांना ओळखत नाही, परंतु ते तिकडं कधी माझी आले तर ते सांगायचे एवढ्या मोठ्यापणा की अहो म्हणले असे मुलं जर शाळेच्या फी वाचून जर आडली तर महाराज स्वतःजवळ असणारी सर्व पैसे त्या मुलांना द्यायचे, मुलांच्या फी भरायचे, नगरला मुलं शिकायला जायचे, कुठं श्रीगोंद्याला काही असायचे. म्हणजे आई वडिलासारखं प्रेम महाराजांनी केलं, स्वतःजवळ काहीही ठेवलं नाही. आणि अशा महाराजांच्या सहवासात हा गाव, मागची पिढी गेली पण ही पुढची जी पिढी आहे ती सुद्धा भाग्यवानच आहे. आणि अशा प्रकारचं हे भाग्यवान गाव आणि त्याच्यामध्ये आजचं प्रवचन महाराजांचं खूप उत्कृष्ट प्रवचन झालं. आता माझं प्रवचन म्हणजे काय की इंद्राचं ऐरावत नाही का, अशा प्रकारचं आपल्याला जसं बोलता येईल. आता तुमचं अंतःकरण विधून घेईल अशा प्रकारचं काही मला बोलता येणार नाही, परंतु हा भगवंताचा निरोप आहे. भगवंताचा निरोप आहे हा तुमच्या पुढे सादर करायचा, एवढीच गोष्ट आहे. आणि तो निरोप काय की जे जाननी या सुविद्येच्या गावी. आता ज्ञानेश्वरीमध्ये सुद्धा फरक आहे शब्दात, मी पहिल्याच वेळेला बुचकळलो. कारण इथं सुविद्येच्या गावी त्या ठिकाणी शब्द बदलला, गुरुत्वाची आचार्य पदवी. म्हणजे जे ज्ञानी लोक आहेत त्यांनी, आता ज्ञानी कोण, माऊलीपेक्षा ज्ञानी कोण? माऊलीनी हा 9वा अध्याय, 9वा अध्याय म्हणजे ह्या ज्ञानेश्वरीचा सार आहे. गुह्य गोष्ट याच्यामध्ये सांगितलेली आहे. राजविद्या राजगुह्य पवित्रम, मला दिसायचं कमी, पवित्रम इदम उत्तमम सुसुख कर्तुम व्ययम. आता संस्कृत आमचे तात्या महाराज सांगायचे, संस्कृत वाचता येत नसलं ना बळच वाचू नये, त्याच्यामुळं प्रमाद घडतो. त्याच्यापेक्षा ज्ञानेश्वरी मराठीत केलेली आहे. तर या ठिकाणी जे जाननिया सुविद्येच्या गावी गुरुत्वाची आचार्य पदवी
जे सकळ गुह्यांचा गोसावी पवित्र राव आणि धर्माचे निजधाम देवीचे उत्तमाचे उत्तम पै जया येता नाही काम जन्मांतराचे. अशी एक गुह्य गोष्ट आहे. भगवंत सांगतात सुविद्य ज्ञानवान किंवा जे जाणकार किंवा जाणण्याची तळमळ असणारे अशी जी काही आहेत त्यांच्या ठिकाणी की विद्या ग्रहण करण्याची पिपासू वृत्ती असते. मग त्यांनी काय जाणावं? त्यांनी एकच जाणून घ्यावं, गुरुत्वाची. बरं, ती एकच आहे जाण. ती गोष्ट अशी आहे की ती जाणली, ती वस्तू जर जाणली तर गुरुत्वाची आचार्य पदवी प्राप्त होते. अशी ती वस्तू आहे. मग काय वस्तू आहे ती? जे सकळ गुह्याचे गोसावी. ती वस्तू कशी आहे? सकळ गुह्यांचा गोसावी. गोसावी म्हणजे राजा. आपल्याकडे गोसावी आला की आपण त्याला राजा नाही म्हणत, पण खरंच राजा आहे तो. खरंच राजा आहे आणि माऊलींनी त्यालाही दिले. सकळ गुह्यांचा गोसावी. ती जी विद्या आहे ती सकळ गुह्यांचा गोसावी आणि धर्माचे निजधाम देवीचे उत्तमाचे उत्तम पै जया येता नाही काम जन्मांतराचे. ती जर वस्तू जाणली, ती जर गोष्ट जाणली तर पुन्हा जन्माला येण्याचं कारणच नाही. बरं, ते धर्माचे निज धाम आहे. धर्माचं वास्तव्य ठिकाण आहे. त्या ठिकाणी धर्म नांदत आहे. अशा प्रकारचं धर्माचं निज धाम देवीची उत्तमाचे उत्तम, म्हणून ते सगळ्या उत्तमाचे उत्तम आहे. सगळ्यात उत्तम आहे. त्याला कोणीही काही असं बोट टाकू शकत नाही, अशी ती वस्तू आहे. आणि पुन्हा ती कशी आहे आणि ती प्राप्त झाल्यानंतर काय आहे? तुम्हाला ती गोष्ट जर प्राप्त झाली तर पुन्हा जन्माला यायचं कारण नाही. एवढी तिच्यामध्ये पावर आहे. ये मराठीची ये नगरी, ब्रह्मविद्येचा सुकाळ करी, घेणे देणे सुखची वरी, होऊ दे या जगा. अशी ही ब्रह्मविद्या, अशी ही ब्रह्मविद्या आणि अशी ही माऊलीची इच्छा. मग झाली का ब्रह्मविद्या? ये मराठीची ये नगरी. ये मराठीची ये नगरी म्हणजे काय? फक्त सेडगाव, मग पारगाव, श्रीगोंदा तालुका, नगर जिल्हा. मग ये मराठीची ये नगरी काय? अरे एवढा महाराष्ट्रभर जिथं जिथं मराठी माणूस नांदत आहे त्या त्या ठिकाणी ही ब्रह्मविद्या पोहोचती झाली पाहिजे. ही ब्रह्मविद्येचा सुकाळ झाला पाहिजे. ये मराठीची नगरी, ब्रह्मविद्येचा सुकाळ करी. कोणाला सांगितलं? कोणाला प्रार्थना केली? अरे माझ्या सद्गुरु राजाला, निवृत्ती दादाला प्रार्थना केली की अशी अशी माझी इच्छा आहे आणि ही इच्छा पूर्ती व्हावी. असा हा 9वा अध्याय सांगतो. ही ब्रह्मविद्या पूर्ण माझ्या मराठीची नगरी, एवढी मराठी माणसं जिथं नांदत आहेत, मराठी भाषा जे जे जाणत आहेत त्यांच्या त्यांच्या ठिकाणी ही गोष्ट प्राप्त व्हावी. आणि मग ही गोष्ट जर प्राप्त झाली
तर मुगा पुन्हा आपल्याला पाप आणि पुण्य, पाप आणि पुण्य, पाप आणि पुण्य याची फार भीती, याची फार भीती. ते एवढा पगडा बसलाय अंतःकरणावर की कोणतीही गोष्ट करताना विचार, अरे यांनी पाप होईल काय नाही आणि ह्यांनी पुण्य होईल काय. अरे पुण्य महाराज सांगतात, अरे पाप आणि पुण्य हे भूलथाप आहेत, स्वराच्या वाटा आहेत म्हणले. तुम्हाला पापाचं आणि पुण्याचं करायचंच काय? पापाचा आणि पुण्याचा विचार करून तुम्हाला काय करायचंय? एक समर्थ सद्गुरू जर भेटला ओक महाराजांसारखा किंवा दत्तात्रयांसारखे, पण त्या ठिकाणी त्यांनी तुमचं अज्ञानाचा पडदा जर बाजूला सारला तर अरे इतकं सोपं, आणि हे तर आम्हाला कुणी सांगितलं नाही आतापर्यंत. काय अंतरंग भक्ती आणि बहिरंग भक्ती, भक्तीचे दोन प्रकार, भक्तीचे दोन प्रकार. बहिरंग भक्तीवाला तो काय आनंदात असतो, त्याला वाटतं आपल्या घरामध्ये मोठमोठाले देवाचे फोटो लावलेले आहेत आणि सकाळच्या बारी आंघोळ केली, उदबत्ती घेतली, सगळ्या फोटोला वळली आणि नमस्कार एकदा केला म्हणजे संपलं. दिवसभर काहीही करायला मोकळा, नुसता मोकळा नाही तर काहीही करायला मोकळा. पण दुसरा जो हा बहिरंग भक्तीतलाच विषय, पण भक्ती घडली का नाही. भक्ती करतात तो दिसला तसा, पण तसा नाही. आता मोगशी महाराजांनी सांगितलं की पिपीलिका आणि विहंग, विहंग मार्ग आणि पिपीलिका मार्ग. आता मुंगीच्या पावलाने चालणारा मार्ग जन्मोन जन्म, अरे या जन्मात नाही जमलं तर पुढच्या जन्मात, पुढच्या जन्मात नाही जमलं तर त्याच्या पुढच्या जन्मात, पण मी भगवंताला प्राप्त करीनच. परंतु मार्ग काय? मार्ग पिपीलिकेचा म्हणजे मुंगीचा मार्ग, आणि विहंग मार्ग जो सद्गुरु मार्गाने जातो. आणि तोच हा विषय आहे, तोच हा विषय आहे की जी वस्तू जाणायची ती कशी आहे? अरे ती एवढी मोठी आहे, ती जाणली की आचार्य पदवी मिळते. पूर्वी आचार्य फार थोडे होते, बॅरिस्टर. आचार्य म्हणजे कोण? बॅरिस्टर. मोहन करमचंद गांधी बॅरिस्टर होण्याकरता कुठे गेले? फॉरेनला गेले, तिथं मिळतच नव्हतं ते. आणि तशी ही पदवी, गुह्यांचा सर्व गुह्य जाणलं, काहीच ठेवलं नाही. आणि म्हणून भारतात आले, आणि भारतात आल्यानंतर भारताची परिस्थिती पाहिली. अरे काय हा परिस्थिती, आणि माझ्या अंगावर एवढा सुटबुट, आणि ते सगळं फेकून दिलं. अरे जोपर्यंत या जनतेला अंगभर कपडा वापरता येत नाही तोपर्यंत मीही अंगभर कपडा वापरणार नाही. अशा प्रकारचं अंतःकरणाची तळमळ झाली आणि या जोखडामध्ये सापडलेला हा भारत देश स्वतंत्र करण्याकरता त्यांनी आटोकाट प्रयत्न केला आणि शेवटी स्वातंत्र्य मिळवूनच दाखवलं. अशा प्रकारचं
आणि तीच गोष्ट इकडं भक्तीत सुद्धा तीच गोष्ट झालेली ना. भक्ती मार्गामध्ये सुद्धा तीच गोष्ट, ही गोष्ट का लपून राहिली? हा जो माऊलींचा जो दंडक आहे, विचार आहे, अंतकरणातला भाव आहे, ये मराठीचे नगरी ब्रह्मविद्येचा सुकाळ करी, घेणे देणे सुखाची वरी, ही जी माऊलीची प्रतिज्ञा आहे, ही का बरं प्रत्येक माणसापर्यंत ही वस्तू का गेली नाही, का कळली नाही? तर त्याला कारण तुम्ही आम्ही नाही, किंवा भक्ती मार्गातले मार्गदर्शकही नाही. भक्ती मार्गातले मार्गदर्शक सुद्धा त्याला कारणीभूत नाहीत. त्याला कारणीभूत हे राजकारण. या ठिकाणी आपल्या मराठी माणसावर किंवा या बहुजातीत्व असणाऱ्या या देशातल्या या जनतेवर ज्यांनी राज्यकारभार केला, ती मंडळींनी आपल्या ठिकाणी असणारा हा भक्तीचा जो पाया आहे, माऊलींनी लावलेलं रोप होतं, इवलेशे रोप लाविले द्वारी, आणि त्याचा वेलू गेला गगनावरी, त्याला म्हणजे छाटून टाकलं. आणि कशा पद्धतीने छाटून टाकलं? आता तुम्ही म्हणाल की बाबा आता हे काय प्रवचन, कसं काय चाललंय? अहो, खरंच ती परिस्थिती होती. आपल्यावरती मोगलांनी किती वर्ष राज्य केलं? 35 वर्ष, 750. अहो, मोगलांनी 750 वर्ष राज्य केलं, 750 वर्ष. आणि त्याच्यानंतर इंग्रजांनी 150 वर्ष. किती वर्ष गेले? 900 वर्ष गेले. मग 900 वर्षाच्या सुरुवातीला जे काही आपल्या ठिकाणी संस्कार असतील, हे संस्कार 900 वर्ष टिकले. कोणी सांगायला राहिलं का माग? कोणीही राहिला नाही, कोणीही राहिला नाही. मागच्या वेळेलाच प्रवचन मला वाटतं कुठतरी आपलं झालं होतं, आणि त्याच्यामध्ये विषय निघाला होता की हे ज्या वेळेला आपले जोग महाराज हे महाराष्ट्रामध्ये बाहेर फिरली, आळंदीतून बाहेर निघाले आणि बाहेर पाहू लागले, आणि खेडोपाडी गेले. जसे पूर्वीचे राजे वेश बदलून त्या जनतेमध्ये जायचे रात्रीचे, त्या कार्यक्रम कुठं असले, कोणाचं जागरण गोंधळ असो, काय असून कार्यक्रम, त्याच्यामध्ये वेश बदलून जायचं, त्याच्यात बसायचं. कोण काय म्हणतं, कोण काय बोलतं, कोण काय बोलतं. तसं जोग महाराज असे बाहेर निघाले. भक्ती कुठपर्यंत समाजामध्ये पोहोचलेली आहे? अंतकरणापर्यंत पोहोचली. माऊलीचं अंतकरण समाजाला कळलंय का नाही? तुकाराम महाराजांचं अंतकरण समाजाला कळलंय का नाही? हे पाहण्याकरता एवढी माऊलींनी स्वतःचे आई वडील त्या भक्ती मार्गाच्या जो त्यांनी वारकरी पंथ काढला, वारकरी संप्रदाय म्हणतो त्याला आपण, त्याच्या पायामध्ये स्वतःचे आईबाप गाडले पहिली सुरुवातीला. अरे, माझ्या मुलांना तुम्ही जवळ करा, पाहिजे तर देहदंड घेऊ आम्ही दोघं, परंतु माझ्या मुलांना असं वाऱ्यावर सोडू नका रे, असं त्यांच्याच जातीच्या लोकांना सांगितलं. परंतु त्यांना सुद्धा किव आली नाही. अशा प्रकारचे माऊलींचे आईबाप या परमार्थाच्या पायाला कामी आली. आणि माऊलींचं अंतरंग जगाला कळलं नाही. एवढे हाडाचे काळ माऊलीने केले, आणि कोणाला हरिपाठ कळाना, कुठं ज्ञानेश्वरीचा पत्ता नाही, कुठं काही नाही. फक्त एक आळंदी सोडली तर. परंतु त्यांनीच
मग पुन्हा आळंदीमध्ये वास्तव्य केलं. आळंदीतच त्यांची जी 4 शिष्य होते, दांडेकर मामा, दुसरे नाही, साखरे महाराज नाही, दांडेकर मामा, मारुतीबा गुरव, इगतपुरीचे लक्ष्मण महाराज आणि एक बंकट स्वामी, असे 4 शिष्य. या 4 शिष्यांना सांगितलं की तुम्ही आता या समाजामध्ये जे अज्ञान पसरलंय हे अज्ञान घालवण्याकरता ही माऊलींचा जो हरिपाठ आहे, माऊलींची ज्ञानेश्वरी आहे, एकनाथ महाराजांचं भागवत आहे, रामदास स्वामींचा दासबोध आहे, ह्याचं ह्या जगाला ज्ञान झालं पाहिजे. त्यावेळेला जगाचा उद्धार होईल. आणि जगाचा उद्धार होण्यासाठी नामाची गरज आहे. आता नाम म्हणजे काय? नाम म्हणलं तर सगळंच बिघडतं काम. आमच्या इकडे तर ते गुरु सगळ्यांना कळतो, पण सद्गुरु म्हणलं की सगळा घोटाळा होतो. म्हणजे सद्गुरु कुठून काढलं म्हणजे आता? गुरु आहे बा, गुरु लय म्हणले, गुरु आहे बा. पखवाज शिकवायला गुरु लागतो, ज्ञानेश्वरीला लागतो, कीर्तन शिकायला गुरु लागतो, सगळ्याला गुरु. हे सद्गुरु काय भानगडे म्हणले? नवीनच निघाले सद्गुरु. आता तुमच्याकडं बरे, पण आमच्याकडे सद्गुरु म्हणलं की सगळा घोटाळा होतो. पण सद्गुरु विन नाम नये हाता, साधन साधिता कोटी गुणे. मग असं माऊली म्हणते, संत मंडळींचे उद्गार आहेत. अरे कोटी जरी साधन केली ना तुम्ही, तरी नाम हाती येणार नाही. कोणा वाचून? सद्गुरु वाचून. मग आता तुम्ही विचार करा, एवढं जरी जोग महाराजांनी आज्ञा केली, आता एवढा मोठा तिथं विस्तार झाला. आपण सहज म्हणतो कोणत्याही गोष्टीला, इवलेशे रोप लाविले द्वारी आणि त्याचा वेलो गेला. मग आता त्या ठिकाणी माऊलींनी त्या वारकरी संप्रदायाचं एवढंसं रोप लावलं, त्याचा वेल आता किती मोठा झालाय. महाराष्ट्रभर पसरला नव्हे, बाहेरच्या देशांनी सुद्धा पसरलाय. पण नामाचा विषय काय? वरपांगी झाली. मी मागाशी सांगितलं की वरपांगी भक्ती सगळ्यांना अवगत आहे, पण अंतरंग भक्तीचा काय विषय आहे? परावानीचा काय विषय आहे? परावानी कुठं राहिली? आणि हा विषय जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत कितीही सप्ते झाले, कितीही वाऱ्या झाल्या आणि कितीही काय, आता जरी समजा माझ्यावर कोणी केस जरी केली की असं तुम्ही बोलताय, तरी मला काही तसं त्याचं हे वाटणार नाही. परंतु अंतरंग भक्तीशिवाय या जीवाचा उद्धार नाही. या मनुष्य जन्माला आलेल्या जीवाचा उद्धार अंतरंग भक्तीशिवाय नाही. पराभक्ती परावानी जोपर्यंत जागी होत नाही तोपर्यंत नाही, असं आहे. आणि म्हणून हा जो दुसरा श्लोक निवडला होता तो त्याच्यासाठीच निवडला होता की बाबा, की ही जी वस्तू आहे की जाणनीयाच्या सुविद्येच्या, आता मला ते तिकडचंच पुढतं येते आमच्या ज्ञानेश्वरीतलं, आचार्य पदवी. ती वस्तू जाणली, जी वस्तू जाणायला पाहिजे ती वस्तू जाणली की, जर तसं जर बोललं तर हे सगळे माझ्यावर रागवतील का? अरे काहीच करायची गरज नाही. खऱ्या भक्तीला काहीच करायची गरज नाही. भक्तीला किती लोक लागतात? किती जण लागतात भक्ती करायचं म्हणल्यावर? प्रपंचाला 2 लागतात, ते मला माहिती, मी प्रपंचातला आहे. पण भक्तीला किती लोक लागतात? भक्ती एकट्याचीच आहे. भक्तीला अनेकांची गरज नाही. आणि इथं आपल्याला समूहाने भक्ती करण्याची सवय लागली. समूहाने भक्ती
करू नये का? केलीच पाहिजे. अरे आमचे सद्गुरू सांगायचे, अरे ती दौंडी आहे. कीर्तन ही दौंडी आहे, हरिपाठ ही दौंडी आहे, प्रवचन ही दौंडी आहे, भक्ती नाही. वाटत असेल तुम्हाला भक्ती आहे, मी इथं येऊन प्रवचन केलं, आणखी एखाद्या महाराजांनी येऊन कीर्तन केलं, ही भक्ती आहे. भक्ती ती नाही. भक्ती ते नमन वैराग्य येतो त्याग. मग नमन आहे का? नाही ना. आता अलीकड तर महाराज लोकांना गुरुचं नाव घ्यायची सुद्धा लाज वाटायला लागली. नाही हे मीच काढलं म्हणते, मीच काढलं हे. पण इथं तर म्हणजे सद्गुरु वाचून सापडेना सोय आणि धरावे ते पाय आधी आधी. पण सद्गुरु सारिखा असता पाठी राखा, मग इतरांचा लेखा काय कोण करी? अरे मग तुला भीती कशाची वाटते? आणि ही जी वस्तू आहे ही जर जाणायची असेल तर सद्गुरूकडे जायला पाहिजे, आणि सद्गुरू पासून ही गोष्ट प्राप्त होते. मला माहिती आहे, आमचे काही हे मित्रमंडळी सांगतात की या ठिकाणी धन्य निरंकारी असंच काहीतरी नाव आहे मला वाटतं, यांचा इथं आहे मंडळी आहे. आणि नाही असू द्या नव्हे, ती काय वस्तूच आहे त्यांच्याकडे. ते काही असे आयरे गैरे नाहीत. आपण आपल्या इथं पिकलेला माल विकतो दुसरीकडं, आणि दुसरीकडचा हायब्रिड माल आणून खातो आपण. तसंही अशी आपल्याला सवय लागलेली. अरे आपल्या आई बाबाकडे काय कमी आहे? ज्ञानेश्वरीमध्ये काय कमी आहे? पण आपल्याला तशी सवय लागली ना. आणि असा देवाणघेवाण व्हायलाच पाहिजे. परंतु आपल्याबद्दल आपल्याला किंमतच नाही. आपल्याबद्दल आपल्याला किंमतच नाही. आपल्याला कोणाला नावं नाही ठेवायची. परंतु तुमच्या जवळच ती वस्तू आहे, लांब नाही. आणि तीच वस्तू ते सुद्धा सांगतात. भाषा त्यांची वेगळी असेल, शीख असेल मला वाटतं. शीख भाषेमध्ये तो विषय मांडतात, काय हिंदीमध्ये मांडतात, तुमच्या मराठीमध्ये मांडतात, आणि तुमचीच वस्तू तुम्हाला सांगतात. आणि तुमच्या जवळ असून तुम्ही आता तुमच्या गावामध्ये बऱ्याचशे शेतकऱ्यांनी बोर घेतले असतील, नाही का? बोर आहेत. जमीन कोणाची? आपलीच जमीन. पैसे कोण खर्च करतो? आपणच करतो. आणि पाणी कोण सांगतो? आणि त्या विठीला धरून पाणी नाही लागलं तर खर्च भरून द्यावा लागेल. अरे जमीन तुझी आहे ना. ती जर वांज असेल तर त्याला दमदाटी देतात, आणि तो पाणी दाखवतो आपल्याला. सद्गुरु वाचून सापडेना सोय, अशी वस्तू. पण ती वस्तू तुमचीच तुम्हाला दाखवल्यानंतर आयुष्यभर तुम्हाला ते करायची. ही गोष्ट आयुष्यभर ती गोष्ट तुम्हाला करायची. म्हणून किती वेळ करायचं बरं का? म्हणजे तुम्ही पुन्हा म्हणता मला मूळ मुद्द्याकडे पुन्हा यायला अजून प्रस्तावना चालली. प्रस्तावना चालली. मग हे भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतायत की अशी वस्तू आहे, अशी वस्तू आहे ही. पण अर्जुना, ही वस्तू 4 ऑपरेशन झाले तरी दिसत नाही. काय करायचंय? महाराजांचंच बरं म्हणावं लागेल. त्या महाराजांचंच बरं म्हणावं लागेल.
सांगितलं जाणनीय खाली राहिलं का कळील मेरे चित्त उभे ठेले सुख बरे तैसे सुलभ आणि सोपारे वरी परब्रह्म. ही विद्या जाणल्यानंतर परब्रह्म म्हणजे काय? अरे हे विश्व जे आहे ना, ज्यांनी भरलेलं आहे ना, ही सगळं दिसतंय ना, दिसतंय. आपण सगळे मंडपात बसलो, थोडक्यात तुमच्या नाकातला वारा, यांच्या नाकातला वारा, यांच्या नाकातला वारा, सगळ्यांच्या नाकात वारा आहे ना. ज्याचा त्याच्या नाकातल्या वाऱ्याचा सांधा कुठं कुठं आहे, तसा मी भरलोय म्हणले, तसा मी सर्व ठिकाणी भरलेलो आहे. भगवान सांगतात त्याला म्हणतात परब्रह्म. एवढं सोपं आहे म्हणले. ऐसे सुलभ आणि सोपारे वरी परब्रह्म. पैगा अनिक ही एक याचे जे हाता आलिया न वचे. हाता आल्यानंतर ते पुन्हा तुम्ही टाकून द्यायचं म्हणलं तरी टाकून. आता ह्या भाऊंच्या कानामध्ये एखादी गोष्ट सांगितली, आता गोष्ट सांगू का? म्हणजे म्हणतात की गोष्ट सांगितलं. एक दिवस रामदास स्वामींचे शिष्य भिक्षेला जायचं, लहान होता, भिक्षेला जायचं, अति चुनचुनीत, सगळ्यांच्या गावातला आवडता, सगळ्यांना बरं वाटायचं. आलं की ती वाटच पाहायची. आणि स्वामींचं शिष्य बनल्यानंतर खूप आनंद वाटायचा. आणि एक दिवस ब्राह्मण काकाच्या गल्लीतून चालले असताना त्यांनी भिक्षान देही म्हणून आरोळी ठोकली. आणि ज्योतिषी होते, त्यांनी अरे बा आज तुला काही वेगळं सांगायचंय म्हणले. वेगळं सांगायचंय? अरे तू उद्या 12 वाजता मरणार आहेस. ते पोरगं टचकलं ना. आता मर म्हणल्यानंतर हा शब्द आपल्याला सहन होतो का? कोणालाच नाही. मर हा बोलू नसा. आणि ते पोरग भिक्षा मागायचं टाकून दिलं ना, पळतच सुटलं ना. आणि स्वामी म्हणजे अरे का पळतो? रडायला लागलं स्वामींच्या गळ्यात पडून. अरे तुला काय झालं? कुणी मारलं का? नाही म्हणे. मला त्या शास्त्री काकांच्या दारात गेलो, शास्त्री काकांनी हाका मारली आणि मला सांगितलं तू उद्या 12 वाजता मरणार आहेस. उद्या 12 वाजता मरणार आहेस म्हणे. अरे उद्या 12 वाजता ना, जा जा भिक्षा मागून ये. उद्या 12 वाजता ना. अरे उद्या किती लांब आहे अजून? आजचा दिवस जायचा, उद्याचा दिवस उगवायचा आणि मग 12 वाजायचे म्हणले. तू जा, मी ये म्हणले, काय काळजी नको करू. आणि अशा प्रकारचं त्याला म्हणले अरे तू इतका लांबचा विचार कशाला करतो? त्याच्या मनातलं भीती काढली आणि दिलं पाठवून. पण ती रोख पुढे येते, चाललंच होतं ना गाड्याच्या, ते टिक 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 टिक. आता काय करावं, आता काय करावं. आणि असं झालं तर मग त्याला सगळं आठवलं, माझी आई तिकडे राहिली, माझा बाप इकडे राहिला, माझं आता कसं काय होईल. आणि मग भिक्षा मागून आणली, पण त्याचं जेवणात बी लक्ष नव्हतं. तू म्हणले अरे पोटभर जीव, काळजी नको करू म्हणले. उद्या 12 वाजता मरायचं ना. अरे सगळ्यांनाच मरावं लागतं, तू काय काळजी करतो? कोणी म्हातारं होऊन मरतं, कोणी मध्यम वयात मरतं, कोणी लहानपणी मरतं, कोण कसं तर कोण कसं. अरे काय काळजी करायची? मरणाची कुठं काय भीती असती का? तुला मी लय युक्ती सांगन मी, जा. अरे पण आणि मग दुसरा दिवसही उगावला. पोरग फार एकदम
इतकं पार घायल झालं मन त्याचं अंतकरण की त्याचं कुठंच चित्त लागाना. मग स्वामी म्हणले सकाळचं सगळा कार्यक्रम उरकला आणि 9 वाजता भिक्षेला जाण्याऐवजी स्वामींनी घोंगडी अंथरली आणि हे बघ म्हणले, मी या ठिकाणी मला जरा आजच्याला बरं नाही म्हणले, तू माझे पाय दाबीत बस, माझी सेवा करीत बस. परंतु एखादा कोणी येईल तुला हाक मारेल, या घोंगडीच्या खाली उतरायचं नाही. तुला कुणी येईल, बोलवील, काहीतरी करील तर इथून तू उठायचं नाही. आज तुझं काम काय आहे? माझे पाय दाबणे, पायाला सोडायचं नाही. मग त्याच्या मनात धाकधूकच ना. असं कुठं सांगितलं की तू मारणार नाहीस म्हणून? तर सांगितलंच नाही. बस त्याचं आपलं अंतकरणामध्ये तळमळ तळमळ. आपण जर इकडे नेलो, आपली आई तिकडे राहिली, बाप इकडे राहिला, कसं काय होईल? काकांनी सांगितलं मरणाचं आतोनात दुःख अंतकरणामध्ये माणसाचे असतं. मरण म्हणलं की त्याला अन्न पाणी सुद्धा गोड लागत नाही. आणि अशा स्थितीमध्ये तो पाय दाबीत किती वेळ गेला त्यालाही कळलं नाही. तितक्यात तो दाराकडे पाहिलं तर दारामध्ये एक माणूस उभा होता. असं विचित्र दिसत होता त्याला. त्या हातामध्ये कासरे बिसरे आणि तो सारखा तिथं उभा राहिला. तो त्याला खुणवायचा, इकडे ये बाळ, इकडे ये बाळ. बाळ खाली बघायचं. लहान मुलं असतात ना, नवीन एखादा पाहुणा आला आणि ओळखीचा नसला, तो पाहुणा म्हणतो, ए बाळ ये ना, अरे मी तुझा काका आहे, तुझा मामा आहे, ये ना इकडं. पण त्याच्या ओळखीचाच नाही. आणि तो त्याच्याकडे बघतो, मग कोणा खाली बघतो. माझी आई नाही घरात, कुणी नाही घरात, आणि बाळ इकडे ये ना, बाळ कशात येतो. तसे तो स्वामींचा शिष्य रामदास स्वामींचा त्या घोंगडीवरून खाली उतरला नाही. पुन्हा स्वामींची आणखीनच जास्त पाय दाबायला लागला. स्वामींनी ओळखलं आता कोणीतरी आले. स्वामी 12:30 पर्यंत तसेच पडून राहिले. 12:30ला उठले म्हणले, आणि 12:30 वाजायच्या टायमाला ते बी गेलं ना माघारी. कारण वेळ टळल्यानंतर आपल्या इथं फाशी झालेला माणूस सुद्धा 1 मिनिट पुढे जर गेला तर त्याची फाशी रद्द होऊ शकते त्याच वेळेला. आणि म्हणून शब्द टाकलाय मरेपर्यंत. एका वाक्याला डोकं चाललं होतं म्हणून मरेपर्यंत. एकाच्या गळ्यामध्ये फास अडकवला, एकाला आता सांगतो, त्यांनी वकिलाला विचारलं, म्हणला मला असं करायचंय, म्हणला खून करायचा आमच्यात, ये करून म्हणला. आणि म्हणला फाशीला गेलो मी सोडवीन म्हणला. त्याला माहिती होतं की आपल्या कायद्याच्या याच्यामध्ये अशी भानगडी, हा शब्दच नाही. आणि केला खून त्यांनी आणि गेला, झाला खटला. खटल्याचा निकाल लागला, त्याला फाशी झाली. फाशी झाल्यानंतर ते फासावर चढायचं. त्यावेळेला वकील म्हणला मी तिथं हजर पाहिजे, मी तिथं हजर राहील. आणि त्याला ते मांडले, ते फळ्या असतात अशा, त्या फळ्यावर उभा केला, ते गळ्यात अडकवलं आणि ते वरचा तिकडचा तो वाढणारा असं मारलं की ती पडतं की इकडचं होतं वर. तेव्हा फास अडकवलं तो, हो बस. ते म्हणलं का? मला एवढंच लिहिलंय म्हणलं त्याच्यात, मरेपर्यंत नाही लिहिलं. फाशी दिली ना तुम्ही, फाशी दिली पण मरेपर्यंत नाही. तिथं मरेपर्यंत लिहिलंच नाही. सुटला का नाही? आणि तसं तो यम सुद्धा आला पण तिथं उभा राहिला 12 वाजेपर्यंत. 12 वाजता त्याला न्यायचं होतं, 12:30 वाजून गेले आणि त्याने मागं तोंड फिरवलं.
उठले रामदास स्वामी, उठले. आता उठ म्हणले. तो गोंगडीच्या खाली कुठे उतरतोय. नको नको म्हणला. अरे हातपाय धुवून या आता, आता तुला काय नाही म्हणणार. नाही महाराज म्हणला, ती गोंगडी द्या माझ्याजवळ. मी म्हणलं गोंगडी घेऊन जाईन भिक्षेला, तसं जाणार नाही. तशी ही वस्तू तुम्हाला दिली. ती वस्तू ज्याच्या कानात टाकली, ज्याच्या कानामध्ये टाकली, ही माळ आहे. ही माळ जरी आहे, माळ विहिरीत जर उडी टाकली आणि अशी जर ढिल्ली बांधली चांगली, त्याच्यातून शरीर जाईल असं, तर डोक्यातून तर सहज जाईल की नाही. मग कितीतरी बहादर आहेत माझ्या बरोबरचे आमचे मित्र सरपंच, ज्यांना मी गदादेनला म्हणलं ना खोल्यांना भेटायला गेलते का, त्यांचेच मेहुणी माझ्या बरोबर. मला माळ घातली त्यांनी. ती शाळेतले पोरं पूर्वी न्यायचे ना यांच्या काळामध्ये उचल बांगडी करून, तसं उचल बांगडी करून माळ घालायला निघता त्यांच्या पुढं. आणि त्यांना साखरे महाराजांनी माळ घातली आणि त्यांनी 6 महिन्यांनी काढली ना माळ. एका मुसलमानाला मेजवानी दिली. आता मित्र आहे पण वाईट गोष्ट केली म्हणून सांगायची. मुसलमानाला मेजवानी दिली आणि तो जेवणा म्हणून यांनी माळ काढून टाकली. अरे हिंदू धर्म आहे, आपण हिंदू आहेत, आपल्या धर्माचा आपल्याला लाभ मिळणं नसो. दुसऱ्यानी आणि त्यांनी परीक्षा पाहिली, हा किती धर्माला चिटकुनी परीक्षा पाहिली. नाही मी नाही जेवणार म्हणलं. माझ्या करता एकटे करता कोंबडी कापली, तुम्ही काय तसेच राहता काय. तुम्ही असली तर मी जेवण, मला नको जेवण. काढली माळ, ठेवली खोटेला आणि बसली. आणि ज्यांनी मला माळ घातली उचल बांगडी करून, तशी आता माळ काढत. मला सांगायचं काय, माळ सहज काढता येते, विहिरीत उडी टाकली तर न हात लावता ती निघून जाते. पण तुमच्या कानात जी गोष्ट सांगितली ती गोष्ट मला काढून दाखवा, म्हणून ती गोष्ट इथं सांगितली. ती गोष्ट आपल्याला प्राप्त झाली की गुरुत्वाची आचार्यद्वारे. गुरुतन तुझ्यात फरकच नाही. आपण सारिखे करीती तात्काळ नाही काळ वेळ तया लागी. अरे कशाला, अरे त्याच्यात तुझ्यात काही फरक आहे का. ताईनी संध्याकाळच्या वेळेला आतमध्ये आली आणि एक निरंजनी लावली. आता निरंजनी लावली तितक्यामध्ये एक महात्मा आला. आता महात्मा आला, त्यांना संध्याकाळची संध्या वगैरे करायची होती आणि म्हणली आता पलीकडे थोडा अंधारी, म्हणले अजून एखादी काहीतरी लावा म्हणले इथं प्रकाश करण्याकरता. आणि त्यांनी दुसरी निरंजनी आणली आणि महात्म्याच्या समोर पलीकडे उंचावरती ठेवली. तितक्यात यांच्यासारखे आले, भोसलेंसारखे. ते म्हणले का रे, कोणती निरंजनी आधी लावली, कोणती आधी लावली, कस काय सांगायचं. आहे का काही. तशी स्थिती, तशी स्थिती आहे. मग अंतःकरणामध्ये ती गोष्ट. आता तुम्ही, तुमचं वय किती आणि यांचं वय किती. वडील तो का तुम्ही. शरीराने वडील आप्पा, शरीराने आप्पा वडील. आत्म्याचा काय प्रश्न. हा, त्या दिव्यासारखा, त्या दिव्यासारखा ती निरंजनी लावली ना. हा, मग कोणची मागची कोणची वेळ. म्हणून ही साधक मंडळी एकमेकाच्या पाया पडतेत ना, आत्म्याच्या पाया पडते, ते शरीराचे नाही. आप्पा वडील आहेत म्हणून आप्पाच्या पाया पडणारे
ही व्यवहारातली गोष्ट झाली. पण परमार्थातली जर गोष्ट ती काय तर आत्मतत्व, आणि तीच गोष्ट धन्य निरंजन का निरंकार ती मंडळी सांगतात. आणि आपणही तीच आहे, आपल्याकडे दुष्काळ नाही, पण आपण मागं बघतच नाही. आमचे ग्रंथ म्हणले ज्ञानेश्वरी वाचताना फक्त ज्ञानेश्वरीचं प्राकृत वाचावं, मराठी खालचं वाचू नये. संस्कृत देवे केली आणि मराठी काय भूतापासून आली कोण म्हणतात? एकनाथ महाराज म्हणतात. अरे मराठी काय भूतापासून आली का? अरे जे कळत नाही म्हणल्यानंतर त्याला प्रवचन करताना मात्र उलगडून सांगायचं. कारण तो अधिकार आमचा जाऊ नये म्हणून ही मेक मारायची. हे ज्ञानेश्वरी ते वाचू नये म्हणले, ते तसं वाचल्यावर पाप होतं. अरे पाप काय पुण्य काय काय सांगून म्हणजे सामान्य माणसाला भूलथाप मारता तुम्ही. पाप करू नये आणि आम्ही मात्र कीर्तनाला पिऊन उभा राहतो. ते आम्हाला जमत. फक्त नाव सांगायची असतील, तुम्हाला नाव लागत असेल तर मी एकांतात सांगेन. त्याने कोण आणि तसं काय जरी प्रखर सांगितलं तर एवढा मोठा वर शिगेला पोहोचलेला महात्मा माझ्यापर्यंत येऊच शकत नाही. माझ्यापर्यंत येऊच शकत नाही सातारकर महाराज. आणि सांग काय त्याला करायचं असेल ती करील. गुरुत्वाची आचार्य पदवी. आणि ज्यांनी आणून देते त्यांनी मला सांगितले, दुसरं तिसरं काय मी काय आणून दिले नाही. ज्यांनी त्यांना आणून देणारा माणूस आहे ना हाताखालचा, त्यांनी मला सांगितलं. दुसऱ्या तिसऱ्याचा काय सांगायची गरज नाही. आणि म्हणून माऊली या ठिकाणी सांगितलं की अरे अशी एवढी मोठी गोष्ट आहे, येथ जरी तू तार्किक ऐशी हन घेशी, येथ जरी तू तार्किका ऐशी हन घेशी शंका, ना एवढी वस्तू हे लोका उरली केवी. अरे अर्जुना तू तार्किक आहेस, तर्क करण्यामध्ये तरबेज आहेस. तू कदाचित शंका घेशील की एवढी जर ही उत्तम गोष्ट असून ही लोकांच्या हातून राहिली कशी. कारण समाज कसा आहे ते सांगतात. कसा आहे? जे एकोत्रयाचे आवाडी जळते आगी घाली ती उडी, ते अनायासे स्वगोडी सांडिती केवी. अरे एकोत्रयाची आवाडी, व्याजानी लावल्याने मंडळी, व्याजानी पैसे लावणारी मंडळी, एकोत्रयाची आवाडी. एकाचे दोन करायचे, पैशानी पैसा वाढवायचा. एकोत्रयाची आवाडी जळती आगी घाली ती उडी. अरे 100ची नोट दिल्यानंतर 1 रुपया तिच्यावर वाढून मिळणार आहे. 100ची परत मिळेल का नाही, परत मिळेल का नाही याचा डोक्यात विचार नाही. जळती आगी घाली ती उडी नाही का, 100 हवाली करायची आणि 1 रुपया करता परत येतील का नाही. तर तो जर म्हणला समजा दिले माझ्यासारख्याला, गेलो तुमच्याकडून 10,000 रुपये घेऊन गेलो मरून, काय घेता तुम्ही? हा, एकोत्रयाची आवाडी जळती आगी घाली ती उडी. आणि मग अनायासे सहज स्वगुडी आत्मगुडी प्राप्त होती. आणि ही जगाच्या हातून राहिलीच कशी, ही वस्तू जगाच्या हातून राहिलीच कशी. आत्मवस्तूची प्राप्ती सहज सहज होते. मग कशी काय प्राप्ती ही, याला कसं काय ही जग विसरलं. तर पुढं तरी पवित्र आणि रम्य देवीची सुखोपगम्य आणि स्वसुख परी धर्म्य वरी आपणा पे जोडे. अरे स्वधर्म आहे, स्वधर्माची वस्तू येते. आपलं आत्मतत्व आपण जाणून घेणं ही स्वधर्म जोडल्याची वस्तू आहे.
तुमचा श्वास कधी बंद ठेवला तुम्ही कधी? हा? अरे त्याच्यावर इस बंगले को 10 दरवाजे बीच में पवन का खंबा आवत जावत कोई नहीं देखी यही बड़ा अचंबा बंगला खूब बनाया बे अंदर नारायण सोया. बंगला खूप आणि सुंदर, इतका सुंदर बंगला आहे हा, पण कशावर उभा आहे? वाऱ्याच्या खांबावर उभा आहे. वाऱ्याच्या खांबावर आहे. कधी येतो कधी जातो पाहिला तुम्ही? लक्ष आहे तुमचं त्याच्याकडं? आवत जावत कोई नाही देखे यही बडा चंबा. अरे कबीर महाराज म्हणतात हीच मला नवलाची गोष्ट वाटती. अरे त्याच्यासाठीच, त्याच गोष्टीसाठी हे संत मंडळी उलथे पालथे होतात. अरे तुमची मध्यस्थी संतांनी याच्यासाठीच केली. अरे जो तुम्हाला रात्रंदिवस तुमच्यासाठी येतोय जातोय, या हृदयरूपी सिंहासनावर प्रभू रामचंद्र विराजमान आहे. पण त्यांच्या भेटीसाठी सारखा तो हनुमंत येतो जातो येतो जातो येतो जातो. कधी आहे लक्ष त्याच्याकडं? हा? ओंकार प्रणव उच्चार होय साचार आत बघ कैसा. पाहिला कधी? एवढी प्रत्येकाला. इथं तर तुकाराम महाराज म्हणतात सकळाशी येथे आहे अधिकार आणि कलियुगी उद्धार आणि हरीचं नाम कशाला म्हणतात? हरीलाच. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, याला हरीचं नाम म्हणतात का? मग श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, याला म्हणतात का? मग कशाला म्हणतात? मग शंकराचं एखादा असेल, देवीचा असेल. हरीचं नाम म्हणजे काय आणि ते कोण सांगायचे या जीवाला? अरे हीच तर सगळी खंत आहे. आणि तेच मला सांगायचं होतं. तो विषय अर्धवट राहिला माग, की आता सांगायचा बी नाही पुढं माग जायचं नाही. इंग्रजांनी 150 वर्ष केलं आणि मुसलमानांनी 750 वर्ष केलं. याच्यात सगळं बेचिराग झालं. तुमचंच तत्वज्ञान तुमच्या जवळ राहिलं नाही. आणि ते तत्वज्ञान सांगायसारखा एखादा जर बिचारा इकडून तिकडून जर आला तर त्याला हे अरे ही नवीनच निघाले रे, हे आता ही नवीनच निघाले म्हणले, आता हे काहीतरी बघलतूनच काढलं, यांच्या अंगात येतं म्हणले, आता यांच्या आता अंगात येत. अरे छत्रपती शिवाजी महाराजांना विचारा, गुळवणी महाराजांच्या संप्रदायात विचारा ना. वासुदेवानंद सरस्वती छत्रपती शिवाजी महाराजांचे अष्टप्रधान होते. त्यांना सुद्धा ती वस्तू परिपूर्ण करून घेतली. म्हणून एक मुठीने एक जीवानी. आधी लग्न कोंढाण्याचे. अशा प्रकारचं ही गोष्ट आहे. आणि म्हणून कुठं आलता आपलं रे कोंढाण्याचं? नाही त्याच येत मध्ये निघालं रे. नाही आत्मतत्व एवढं सुलभ आणि सोपं आहे. आणि त्याच्यासाठी हरिनामाची गरज आहे. पा हरिनामाची गरज आहे. हरिनाम कशाला म्हणतात ते तुम्ही आपलं पाहून घ्या. ज्याला गरज असेल तो सद्गुरूकडे जाईल, अशी वस्तू आहे. परंतु पुढं ते म्हणतात ऐसा अवघाची हा सुरवाडू आहे, तरी जना हाती केवी उरला आहे. हा शंकेचा ठाव कीर होय परी न धरावा. अरे हा इतका चांगला उत्तम सगळा व्यवहार असताना सुद्धा तुला त्याची शंका येईल की हा समाजापासून कसा राहिला, समाजाच्या हातात कसा आला नाही, समाजाच्या पासून वंचित कसा काय राहिला, असं तू म्हणशील. पण अशी शंका तू घेऊ नको. कारण अर्जुना समाजाबद्दल तुला एवढी माहिती नाही.
कुणी सांगावा? आणि भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगावा. समाज कसा आहे तुला माहिती नाही. आणि तीच माऊलींनी इथं लिहिलंय. माऊलींनी तेच लिहिलं की पाहे पा दूध पवित्र आणि गोड, पासी त्वचेची या पदराड, ते परिते आव्हेरून गोचिड, अशुद्ध काय न शिविती. आता मला जर एखादा गोचिड म्हणला तर कसं वाटेल बरं? बरं वाटेल अंतःकरणाला? आनंद वाटेल? नाही वाटणार. परंतु माऊली म्हणते, अरे गाईच्या कासेला गोचिड जवळ चिटकलेला आहे, एकच कागदासारखा पडदा आहे. जर आणखी थोडी सोंड आत घुसवली तर दूध निघल. परंतु त्याचा अव्हेर करतो, त्याला तुच्छ मानतो आणि अशुद्ध असणार रक्तच पितो. कोण? गोचिड म्हणजे समाज. म्हणजे अवघड नको, काहीतरी नको बाबा. ती नावं ठेवतेच नाही आपल्याला, तसलं नको, तसलं नको. आपलं चाललंय ना हेच बरं आहे. समाजाने नावं ठेवलेले आम्हाला पटत नाही. दुसरं काय सांगितलं? का कमल कंद आणि दरदुरी, नांदणूक एकेचे घरी. कमलकंद म्हणजे कमळाचा कांदा. कुठं असतो? आपण खेड्यातली माणसं आहेत, आपल्याला कमळ माहिती नाही. कमळ हे पाण्यात असतं आणि ते चिखलात असतं. आपल्याला माहिती आळूचा गड्डा, कमळासारखंच आहे. आळूच्या पानावर पाणी राहतं का? आणि कमळाच्या पानावर बी राहत नाही. पण कमळ हे सुगंधी वस्तू आहे. त्याला सुगंधी असं फुल येतं आणि त्याला कमळ म्हणतात. आणि त्या कमळाला बेडूक असतं खाली. त्या ठिकाणी, ज्या ठिकाणी कमळ असतं त्या ठिकाणी बेडूक राहतात. कमलकंद आणि दरदुरी, दरदुरी म्हणजे बेडूक. बेडूक आणि कमळ एकत्रच असतात. परंतु त्या कमळाचं फूल उमलल्यानंतर लांबून मुंगे येतात. कुठून? पंढरपुरामध्ये पाहिलं तुम्ही, लोक कुठून येतात? आंध्र, कर्नाटक. आणि अलीकडच्या गल्लीतून आपण ज्या वेळेला प्रदक्षिणा घालून जातो, प्रदक्षिणाचा शेवट व्हायच्या आधी, ह्याच्यात चंद्रभागेत उतरण्याच्या आधी तिथं एक ढीग पडलेला असतो. कशाचा? पाहिलं तुम्ही? रस्त्यावर आहे म्हणून सांगतो मी. कमलकंद आणि दरदुरी, नांदणूक एकेची घरी, परी परागू सेवी जे भ्रमरी येरा चिखलची उरे. दुसरी गोष्ट सांगितली की बाबा निदैवाच्या परेवरी लोह्या रुतल्या सहस्रवरी, तेथ बैसूनी उपवास करी का दरिद्री जायचा. दुर्दैवी माणूस आहे, निर्दैवी माणूस आहे. त्याच्या घरामध्ये जुना वाडा आहे पडलेला आणि त्याला मात्र काय आली? दारिद्र्य आलं. पण वडिलांचा वाडा आहे पडलेला, गावात आजही कितीतरी पडलेले येत ना. पण तिथं बसून हा गावात भीक मागतो आणि तिथं बसून तुकडे मोडतो. पण डोंगाखाली धनाच्या कढाया आहेत, कढाया सोन्याच्या मोहरांनी भरलेल्या कढाया येतात. आणि तिथं मात्र दुर्दैवी. काय करावा? काय म्हणले लोक? भिकच माग वाढीत नाहीत, ही लयताळ आणि शिळच वाढीत, असंच करते. कसं कोयना बिचारा खातो पितो आणि त्याच्यावर झोपतो. कशावर? त्या धनावर झोपतो. भगवान श्रीकृष्ण बोलतात, संपलं काय? हा, माझं बी संपलंयच आता. तैसा हृदयामध्ये मी राहू. भगवान काय म्हणतात? अरे हे 3 उदाहरणं दिले म्हणले अर्जुना मी तुला. अशा प्रकारचा समाज आहे. पण मी कसा आहे म्हणले? तैसा हृदयामध्ये मी रामू, असता सर्व सुखाचा रामू, किम भ्रांतासी कामू, किम भ्रांतासी. का? त्या भ्रांती झाली या लोकांना, या समाजाला भ्रांती झाली. मग यांची भ्रांती कोणी काढायची? हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी.
हे मुख हरिरूप झाल्याशिवाय पुण्याची गणना कोण करी असं होऊ शकत नाही. कोटी कोटी यज्ञ नित्य ज्याचा नेम एक हरिनाम जपता सगळ्यांच्या पाठी. पण तसं हरिनाम कधी घडल? जे हरिनाम म्हणतात आणि नामच कशाला इथून सुरुवात आहे तर आता हे राहिलेलं अर्धच राहू द्या, बघू पुन्हा कवा तरी. हरिनाम अशी गोष्ट आहे. बहु मृग जळ देखोनी डोळा थुंकी जे अमृताचा गिळता गळुला तोडीला परिस बांधिला गळा शुक्तिकाला भे तैशी अहम ममतेच्या लवड सवडी मातेन पावती बापुडी म्हणून जन्म मृत्यूची दुथडी ढवळून केली. अरे हे सर्व जे जीव आहेत ना, हे अहम ममतेच्या लवड सवडी मातेन पावतीच बापुडी. अरे मी आणि माझं या प्रपंचाच्या भानगडीमुळं हे माझ्यापर्यंत पोहोच. अरे मी त्यांच्या हृदयातच आहे, पण हे मला इकडे तिकडेच पाहतेत. म्हणजे कोण पंढरपूरला, कोण गाणगापूरला, कोण काशीला, तर कोण म्हणले कुठं, तर कोण कुठं, तर कोण कुठं. मी त्यांच्या हृदयातच आहे, पण माझ्याकडे कोणी पाहायला तयार नाही. अशी वस्तू आहे, अशी गोष्ट आहे. आणि म्हणून या ठिकाणी माऊलींनी तळमळीने सांगितलं. 9वा जो अध्याय आहे तो त्याच्यासाठीच त्यांनी या ठिकाणी मुद्दाम राजगुह्य म्हणून या ठिकाणी निर्माण केलेला, या ठिकाणी घातलेला आहे. आणि त्याच्यावरती ज्ञानेश्वरीचा जो शेवट आहे तो 18व्या अध्यायाने केलेला आहे. महाराजांनी मगाशी गोड सांगितलं, पण माझ्या मोडक्या तोडक्या भाषेमध्ये तुम्हाला कळलं का नाही हे मला काय माहिती नाही. पण मी मात्र माझ्या सद्गुरूची सेवा म्हणून तुमच्या पर्यंत हा विषय मांडण्याचा प्रयत्न केला. आणि माऊलींची सेवा, सद्गुरू महाराजांची सेवा, सद्गुरू दत्तात्रयांची सेवा म्हणून या ठिकाणी तुम्ही मला बोलवलं. मला आनंद वाटला. तुमचा सगळ्यांचा शतशः मी ऋणी आहे. या ठिकाणी थांबून मी या ठिकाणी प्रवचन संपतो. पुंडली गवरदे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. सद्गुरुनाथ सच्चिदानंद श्रीपाद महाराज की जय. सद्गुरुनाथ सच्चिदानंद रामदास महाराज की जय. सद्गुरुनाथ सच्चिदानंद तात्या महाराज की जय. सद्गुरुनाथ सच्चिदानंद ओक महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त गोपाल कृष्ण भगवान की जय.